आज होती महाशिवरात्री आणि मुलांना पण स्कूलला सुट्टी होती. त्यामुळे म्हटलं मुलांना आराम करून द्यावं. तोपर्यंत मी इकडं घरातलं सगळं काम लवकर आवरलेलं होतं. आता महाशिवरात्री असल्यामुळे घरात सगळ्यांना उपवास होता. मग मी इकडं खिचडी आणि झिरकं पटपट बनवून घेतलं. तोपर्यंत आईंनी पण चुलीवर रताळे उकडलेले होते. इकडं क्रिसची पण आंघोळ वगैरे होऊन देवपूजा चालू होती. आता क्रिसची देवपूजा करायचं हे डेली रुटीन मध्ये असतंच बरं का. स्कूलला जायला किती पण उशीर होऊ द्या, पण देवपूजा झाल्याशिवाय आपण काय त्याला स्कूलला पाठवत नाही. आता उपवासाचं सगळं बनवून झालेलं होतं बरं का, आणि मम्मीन ते पण येणार होते भेटायला. मग काय बसले होते त्यांचीच वाट बघत. दुपार झालेली होती आणि ऊन पण खूप लागत होतं. मग मुलं झोपली होती चिंचच्या झाडाखाली. आता खरं तर आपल्याला यात्रेला जायचं होतं बरं का, पण एवढ्या उन्हामध्ये आपली काय हिंमत नव्हती बाहेर निघायची. तेवढ्यात मम्मीन ते पण आले बाबा. पोरं तर असली खुश झाली होती ना आजीला बघितल्यावर. पोरांचं चालू होतं खाऊ खायचं काम. तोपर्यंत मी इकडं सरबत वगैरे बनवला. आता आपल्याला यात्रेला जायचं होतं, त्यामुळे साडी चेंज करून ड्रेस घातलेला होता. कारण यात्रेमध्ये खूप गर्दी असती बाबा, त्यात मुलं बघावी की साडी असा प्रश्न पडतो. त्यामुळे घातला बाबा ड्रेस. मम्मीन ते पण आवरून गेले होते रिटर्न. मग काय निघालो बाबा यात्रेला जाण्यासाठी. इकडं मुलं पण आवरून रेडी झाली होती बर का. आता आम्ही गेलो होतो रामेश्वरच्या यात्रेला. बापरे, असली गर्दी होती ना तिथे, गाडी पण लावायला जागा नव्हती बर का. मग काय दिली होती गाडी लांबच लावून आणि गेलो बाबा तेथून पायी यात्रेला. तेथे गेल्यावर पहिलं देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि बसलो बाबा यात्रा फिरत. आता क्रिश आणि खुशीचं चालू होतं की मम्मी हे घे, मम्मी ते घे. मग काय त्यांच्यासाठी थोडीशी खरेदी केली. आता अंधार तर आम्हाला तेथेच पडायला लागला होता. मग काय म्हटलं निघावं बाबा घरी. मग काय थोडासा प्रसाद वगैरे घेतला आणि आलो बाबा पुन्हा मंदिराजवळ. आता रामेश्वरला आलोय आणि मुलं झोका खेळणार नाही असं कधी होईल का. मग काय पोरांचं चालू होतं तेथे झोका खेळायचं काम. त्यांना म्हटलं चला बाबा आता उशीर झालाय खूप. आता येताना हे चार्ट दिसले बर का. मग 2-3 चार्ट घेतले आणि आलो बाबा घरी निघून. मुलांचं तर आल्या आल्या खेळायचं काम चालू झालं होतं.